वैभव पवार आपल्या सोबत या ठिकाणी जोडले जाणार आहेत। त्यांच्याशी आपण या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 10 ची नेमकी स्थिती काय आहे। वैभव पवार आपल्या सोबत जोडले जात आहेत। पवारजी, येतोय आवाज माझा आपल्याला? पवार सर, नेमकी काय अपडेट सांगाल 11 नंबर प्रभाग आणि 12 नंबर प्रभागाची नेमकी काय स्थिती आहे, काय सांगाल? आपल्याकडे सध्या 12 नंबर प्रभागाची चौथ्या फेरीचा कल आपल्या हाती आलेला आहे। 11 नंबर प्रभागाचं मागील पेंडिंग होतं, पहिले 11 नंबर सांगावं ही विनंती। निश्चितच सर, 11 नंबर प्रभागाची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवतो। यामध्ये 11 नंबर मध्ये प्रभाग 11 नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये प्रवीण प्रमुदादा मनोहर पाटील यांना चौथ्या फेरी अखेर 4441 म्हणजे 4441 मते प्राप्त झालेले आहेत। तर दिलीप भिका बच्चा जे शिवसेनेचे उमेदवार होते यांना 3431 म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपचे प्रवीण पाटील हे उमेदवार सध्या तरी आघाडीवरती दिसून येत आहेत चौथ्या फेरी अखेर। तसेच प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये सर्वसाधारण महिला आशाताई प्रकाश आयरे यांना चौथ्या फेरी अखेर 4249 मते मिळालेली आहेत। हिरे नीलम रवींद्र 3235, रेखा गोपाळ सोनवणे 419 आणि नोटा 107 यामध्ये आशाताई प्रकाश आयरे हे सध्या चौथ्या फेरी अखेर प्रभाग क्रमांक ब मधून आघाडीवरती आहेत। प्रभाग क्रमांक 11 क मध्ये सर्वसाधारण महिला असलेले प्राची नरेंद्र पवार यांना चौथ्या फेरी अखेर 4227 मते मिळालेले आहेत। हर्षदा वीरेंद्र देवरे यांना 3634 मते मिळालेले आहेत आणि नोटा 149 यामध्ये 4227 मते प्राची नरेंद्र पवार यांना मिळालेले असून हे सध्या चौथ्या फेरी अखेर आघाडीवरती आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 11 ड सर्वसाधारण मध्ये असले निलेश भगवान नायर जे शिवसेनेचे माजी उपमहापौर आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, यांना चौथ्या फेरी अखेर 4010 मते मिळालेले आहेत। दीपक सुनील गायकवाड यांना 3734 मते मिळालेले आहेत जे भाजपचे उमेदवार आहेत। सध्या तरी निलेश आयर हे चौथ्या फेरी अखेर आघाडीवरती आहेत। पंकज पाटील यांना 170 आणि नोटा 96 म्हणजे सध्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपचे प्रमोद पाटील हे आघाडीवरती आहेत, शिवसेनेचे निलेश आयर हे आघाडीवरती आहेत। आणि प्रभाग क्रमांक 12चं जर आपण बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 12ची देखील आपल्याला माहिती चौथ्या फेरीची मिळालेली आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 12 अनुसूचित जमाती महिला दाभाडे अंजना शिवाजी यांना चौथ्या फेरी अखेर 4734 मते मिळालेले आहेत। पूनम दत्त वसावे यांना 3342 मते मिळालेले आहेत। नोटा 245 1393 मतांनी शिवसेनेच्या दाभाडे अंजना शिवाजी ह्या उमेदवार सध्या आघाडीवरती आहेत। प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असलेला हा प्रभाग, यामध्ये उमेश विनायक चौधरी 5055 मते मिळालेले आहेत। सुनील त्र्यंबक चौधरी यांना 2641 त्यामुळे 2415 मतांनी उमेश विनायक चौधरी हे सध्या शिवसेनेचे उमेदवार हे सध्या आघाडीवरती आहेत। दीपक वामन बच्चाव यांना 479 आणि नोटा 146। प्रभाग क्रमांक 12 मधील क सर्वसाधारण महिला वैशाली सुधीर जाधव यांना चौथ्या फेरी अखेर 3140, राजश्री शरद पाटील यांना चौथ्या फेरी अखेर 4476 अशी मते मिळालेली आहेत। त्यामुळे वैशाली सुधीर जाधव हे सध्या पिछाडीवर असून राजश्री शरद पाटील ज्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत या देखील सध्या आघाडीवरती आहेत। आरेफा बानू मोहम्मद सगीर यांना 133 चौथ्या फेरी अखेर, अश्विनी पटेल 155, निर्मला गायकवाड 293 आणि नोटा 123 मते मिळालेले आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 12 ड मधील भाजपचे नेते गायकवाड मदन बाबूलाल 4382 मते यांना चौथ्या फेरी अखेर मिळालेले आहेत। सुनील वसंत पवार 90, विनोद नथू वाघ 3254, आयरे कपिल रमेश 517 आणि नोटा 78 1128 मतांनी भाजपचे गायकवाड मदन बाबूलाल हे उमेदवार सध्या आघाडीवरती आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये 3 जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते सध्या आघाडीवरती आहेत। भाजपचे एक उमेदवार प्रभाग क्रमांक 12 मधून आघाडीवर दिसून येत आहेत। सर नक्कीच सर, धन्यवाद धन्यवाद। खऱ्या अर्थाने आपण जर
आणि प्रभाग क्रमांक 12ची स्थिती देखील या ठिकाणी शिवसेनेसाठी पूरक ठरताना दिसत आहे. 11 नंबर प्रभाग मधून एक उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे पुढे आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधून प्रवीण पाटील दादा हे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मधून हे आघाडीवरती आहेत भाजपचे. बाकी तिन्ही उमेदवार हे शिवसेनेचे आघाडीवरती आहेत आणि त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 12 मधून फक्त भारतीय जनता पार्टीचे मदन बापू गायकवाड हे आघाडीवरती आहेत. बाकी तीनही जागेवरती शिवसेना आघाडी घेताना दिसून येत आहे. आणि ज्या प्रभाग क्रमांक 11 मधून जी माजी उपमहापौर निलेश आहेर आणि दीपक गायकवाड यांच्यामध्ये जी लढत होती यामध्ये आता निलेश आहेर यांनी आघाडी घेतलेली आहे आणि या ठिकाणी दीपक गायकवाड यांना मागे टाकत निलेश आहेर हे आघाडीवरती पोहोचलेले आहेत. मी पुन्हा एकदा भगवान बागुल सरांकडे या ठिकाणी येणार आहे. सरजी काय सांगाल या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 12ची स्थिती आता शिवसेनामय झालेली दिसत आहे, काय सांगाल? 11 आणि 12 देवळात देवाचं जे स्थान असतं असं स्थान हे शिवसेनेच्या दृष्टीने 11 आणि 12 होतं. आणि याच भागावर मर्मी घाव घालावा असा विरोधी पक्षीयांचा डाव होता. मगाशी मी मेरुदंड म्हणजे मानेचा भाग इथं जर मार लागला तर माणूस ताबडतोब मरतो, कारण हृदयाचं केंद्र आणि मेंदूचं केंद्र त्या ठिकाणी असतं, दोन्ही बंद होतात, माणूस मरतो. म्हणून विरोधी पक्षीयांनी 11 नंबरवर, कारण याच 11 नंबरमध्ये दादा भुसे राहतात आणि दादा भुसेंचं लाडकं अपत्य म्हणून निलेश आहेरकडे पाहिलं जातं. बरोबर. तर याच ठिकाणी मर्मी घाव घातला तर आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल असा विरोधी पक्षीयांचा डाव होता. सोयगावला जी सभा झाली बंडू काकांची, त्यांच्या भाषणाचा रोख आणि तेथं असणारे मॉब आणि तेथं केलेले नोटांच्या बंडलाचा ज्याचा त्या भाषणाला उत्तर दादा भुसेंनी दिले होते, 500च्या जुन्या नोटा ज्या सापडल्या त्यावरून ते जर काढलं तर काय घडेल असा जो इशारा त्याच सभेवरून दिला होता. बरोबर. पण त्यांची ताकद, बंडू काकांची ताकद ही पूर्णपणे ह्या 11 आणि 12च्या संदर्भात जास्त होती. एक तर स्वतःचा भाऊ म्हणून पण होती आणि भुसेंचं निवासस्थान, तेच निवासस्थान कलथवलं तर म्हणजे किल्लाच जर पाडला तर आपल्याला विजय सोपा जाईल असं जणू या निमित्ताने, हे निमित्त होतं. अर्थात हा किल्ला पाडायला प्रचंड ताकद लागेल यांना आणि या नजीकच्या काळात हे शक्य नाही, कारण यांनी केलेलं काम हे फार मोठं आहे, ऐतिहासिक स्वरूपाचं आहे. नक्की सर, मी पुन्हा आपल्याकडे येतो. नाशिकवरून महत्वाचे अपडेट या ठिकाणी येत आहेत. सुनील बेलदार आता आपल्यासोबत जोडलेले आहेत.